सात्विक तया चारिक वाटे देवा कुळी कन्या ऐका कुळी कन्या आणि नंतर पुत्र असं का त्याचं कारण आहे मातृत्वाचा पराक्रम पुत्राकडे आहे आणि पराक्रमाचं मातृत्व कन्याच करू शकते. किती वाजले 12 वाजले काय हा 12 वाजले एवढा लवकर 12:30 वाजले इथं काहीच कळ ना आता उरकायचं का एक वाजेवर तुम्ही जेवण नाही काय साहेब त्याने आम्ही जेवलो नव्हतो आणि 9लाच कीर्तन चालू होणार होतं तुम्ही जेवले नव्हते आणि साहेब म्हणले आता कीर्तन 12ला चालू करायचं पण जेवल्याशिवाय नाही म्हणजे मग एवढ्या लांबून तुम्ही प्रवास करून आले म्हणजे जेवल्याशिवाय नाही म्हणजे असं साहेबांचं प्रेम आहे आणि तुमच्याकडचं वातावरण थोडं चांगलं आहे म्हणजे फिरायसारखं आहे महाबळेश्वर एकविरी आणि इकडं काहीतरी साहेबांनी ते धबधबा सांगितलं का हा एकयू धबधबा एकयू धबधबा अजून ते फुलायचं काय काय काशपुष्प हा काय फिरायसारखं वातावरण चांगले वारं म्हणजे आपल्या कीर्तनात थोडं वारं कीर्तन ऐकायला आलं काल नव्हतं का काल होतं का असं नाही विठाला 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 साहेब म्हणल्यावर उर वाढवावंच लागतं तुमचं काय म्हणणं आहे उरकायचं का कोण आहे बघा ही म्हातारी उठली टेकलीच बघाली कोणाचं म्हणणं आहे महाराज कीर्तन वाढवा हातोरी करा किती तास वाढवायचं मारी जागा काय मला जेवण झालं का हा हे तुम्ही मला तर आपण 4-5 मिनिटं वाढू मग आता होय का नाही अर्धा तास वाढू विठाला 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 प्रेम ही मुलगी आपल्या बापावरती करत असते निस्वार्थ आणि तुम्ही म्हणा महाराज मुलगा का करू शकत नाही मुलाला विचारा काय नाही महाराज हे पहा 10-50 वर्ष ताप आहे एकदा म्हातारा मेलय घासलो वल्ल्यावरच पण मुली नाही मुलगी काय म्हणते महाराज जिस घर को मैं 25 साल मेरा 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 कर रही हूं ना मेरे को पता है ये जब छोड़ के जाना पड़ेगा तब भी प्रेम करती हूँ निस्वार्थ प्रेम ही मुलगी आपल्या बापावरती करत असते विठाला विठाला कल्पना करा 14 वर्षाची मुलगी शाळेतून जर घरी आले ना पहिली चौकशी करते आई आज बाबा जेवले का ग नाही आहे बेटी ते सकाळपासून चहा घेतले नाहीये ती कॉफी घेतली नाहीये
आणि ते नाश्ता केले नाहीयेत आणि ती कोणाशी बोलत नाहीये आणि तू घे जेवून. काय गाई, आज माझा जन्मदाता बाप उपाशी आहे, मी नाही जेवणार. ज्या दिवशी जन्मदाता बाप उपाशी असतो ना त्या दिवशी मुलगी दिवसभर उपाशी असते आणि संध्याकाळच्या वेळेस बाबाला आग्रह करते, बाबा बाबा तुम्ही 2 तरी घास खाऊन घ्या ना. बाबा बाबा तुम्ही 2 तरी घास खाऊन घ्या ना. अरे बाप मात्र जेवत नसतो आणि मुलगी मुळू मुळू लढत असते. संध्याकाळचे 11 वाजू देते ना अख्ख्या घराला झोपू देते आणि आपल्या बापाच्या खोलीत जाते आणि बापावरच्या तोंडावरचं पांघरण करते. बाप डोळे कोणून पाहतो काय मुलगी कालीस बेटी कालीस. बाबा तुमची तब्येत ठीक नाही ना बाबा. बाबा बाबा हात पाय शिपून देऊ का बाबा. बाबा बाबा डोक्यात आपण देऊ का बाबा. बाबा बाबा खायला करून काय देऊ का बाबा. बाबा बाबा डॉक्टर म्हणून आणू का बाबा. बाबा अख्ख्या घराची काळजी करते ती मुलगी फक्त बाबा. बाप लढतात उठून बसला आणि मुलीला कवटाळला. मुलीला विचारलं की का लढता बाबा, का लढता. बेटी जेव्हा माझी माई मेली ना तेव्हा मी 2 वर्षाचा होतो आणि तेव्हापासून मला सुख भेटलं नाही. बेटी तू कधी कधी येते माझ्या तोंडावरून हात फिरवते, मला असं वाटतं की पांडुरंगा अरे ही माझी लेक नाही, ही माझी मायच माझ्या पोटी जन्माला आली की काय. म्हणून मुलीचं लग्न झालं त्या वर्षी बापाचं वय 50 असू द्या आणि मुलगी जर सासरला नांदायला जात असते ना 1 वर्षात बाप पासासारखा दिसतो आणि एवढा मोठा खड्डा आहे बापाच्या जीवनामध्ये. कोणाची बहीण असू द्या, कोणाची लेक असू द्या आणि कोणाची ताई असू द्या, ज्यावेळेस ती नवरीचे कपडे पदार्पण करते ना त्यावेळेस तिचा मोठा भाऊ तिच्या पाया पडण्यासाठी खाली वागतो. त्यावेळेस कडकडून मिठी मारताय सांगते दादा येतो बर का दादा, येतो बर का दादा. अरे तू या घरचा करतायस रे दादा, तू जर काम केलास ना दादा अख्खा परिवार जगेल आणि तू जर तुझ्या बायकोचं ऐकून वेगळं झाला ना रे दादा अख्खा परिवार वाऱ्यावर पडेल रे दादा, अख्खा परिवार वाऱ्यावर पडेल. तू माझ्या बाबांकडे लक्ष दे रे दादा, तू माझ्या बाबांकडे लक्ष दे. जेव्हा ती मुलगी बापाकडे ते बापाला कडकडून मिठी मारते सांगते बाबा येतो बर का, बाबा येतो बर का रे. तो बाप मात्र त्या खांब्याच्या मागे जाऊन डसा डसा लढतो. तो बाप आहे का लढणार नाही बाप. अरे आपण जर कुठे कीर्तनाला गेलो ना आपली जर चप्पल विसरली ना चप्पल आपण 3 वेळेस पाहतो अहो इथं ठेवली होती, इथं ठेवली होती. अरे जे बापानं त्याला हाताच्या फोडासारखं सांभाळ केलं, ज्या बापानं नानाचं मोठं केलं, ज्या बापानं बोलतो चालवायला शिकवलं आणि तीच मुलगी सासरला नांदायला जात असते का लढणार नाही मग. जेव्हा ती मुलगी 1 पाऊल पुढे टाकते मागे परतून पाहते आणि 2रा पाऊल पुढे टाकते मागे परतून पाहते. म्हणून कन्या सासुऱ्यासी साये
काशी जाय मागे परतून पावे तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटशी केशवा. हे निस्वार्थ मी मुलगा आपल्या बापावरती करत असते म्हणून सर्वांनी दुःख विसरा, सर्वांनी असं हातोरी करा. दोन्ही कॅमेरावाले तुम्ही उठा आता. हा आता माझं ऐका. हा तुम्ही आता यांच्या हातावर फिरवा तडका. हा सर्वांनी असं हातावर फिरवा. हा उठले का असं हातोरी करा बरं. मागचे पुढचे आजीमा हातोरी करा. हात वर. ज्यांचे ज्यांचे हात खाली असतील ते थांबे बरे. ज्यांचे ज्यांचे हात खाली असतील ते उद्या नसतील. तुम्ही पहा. टाळकरी म्हणजे तुम्ही टाळ बाजूला थांबा. हात खाली करा. हा सर्वांनी प्रेमाने भजन करा. हात घाला ना या विठोबा